नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले आधार कार्ड कुठल्या बँकेशी सीडिंग आहे, सीडिंग स्टेटस आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. जे की गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे काही बेनिफिट्स येतात, DBTच्या माध्यमातून जे काही बेनिफिट्स येतात ते बेनिफिट्स आपल्याला मिळवायचे असतील किंवा जे बेनिफिट जे काही आपल्या अकाउंटला ट्रान्सफर होत असतील, क्रेडिट होत असतील, ते कुठल्या बँकेमध्ये क्रेडिट होणार आहेत ते आपल्याला जर चेक करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपलं बँक अकाउंट आणि आधार नंबर एकमेकांशी सीड असणं गरजेचं असतं. तर ते कुठल्या बँकेला आपलं आधार कार्ड सीडिंग आहे ते स्टेटस जर आपल्याला चेक करायचं असेल तर सुरुवातीला या ठिकाणी NPCI ही वेबसाईट सर्च करा. या वेबसाईटवरती सर्च केल्याच्या नंतर नेक्स्ट पेज NPCIचं एक आपल्याला ओपन झालेलं दिसेल. या पेजमध्ये कन्झ्युमर नावाच्या टॅबवरती क्लिक करा. पुढे बेस हे लास्ट ऑप्शन दिसतं आहे आपल्याला. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर NPCI किंवा बेसचं आपल्याला या ठिकाणी पेज ओपन झालेलं दिसतं आहे. या पेजवरती डाव्या साईडला आधार मॅप स्टेटस ऑप्शन दिसेल. हे ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर तुमचा इंटर करायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर इंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर करून झाल्याच्यानंतर पुढे जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कोड जशास तसा या ठिकाणी टाईप करा आणि चेक स्टेटस या बटनवरती क्लिक करा. पुढे तुमच्या रेजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. या ठिकाणी OTP फिल करा. OTP फिलअप झाल्याच्या नंतर पुढे एक नवीन पेज ओपन झालेलं दिसतं, ज्याच्यावरती तुम्हाला तुमचं आधार सीडिंग स्टेटस या ठिकाणी दिसतं आहे. जो काही स्पेसिफाईड तुम्ही नंबर या ठिकाणी टाकलेला आहे तुमचा आधार नंबर, तो आधार नंबर या ठिकाणी दिसेल आणि तो आधार नंबर कुठल्या बँकेशी सीडेड आहे ते या ठिकाणी दिसतं आहे. जसं की हा नंबर मी टाकला होता, हा नंबर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाशी सीडिंग आहे. आणि त्याच्यानंतर मॅपिंग स्टेटस जर आपण या ठिकाणी बघितलं तर इनेबल फॉर DBT असं दाखवतं आहे. इनेबल फॉर DBT जर दाखवत असेल तर तुमचा आधार नंबर त्या ठराविक बँकेशी सीडिंग आहे आणि DBTच्या माध्यमातून जे काही गव्हर्नमेंटकडून बेनिफिट मिळणार आहे ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटला या ठिकाणी जमा होणार असतील. या व्यतिरिक्त जर तुम्ही बघत असाल मॅपिंग स्टेटसमध्ये जर इनेबल फॉर DBT ऐवजी डिसेबल फॉर DBT किंवा या व्यतिरिक्त वेगळे ऑप्शन जर दाखवत असतील तर तुमच्या अकाउंटला जे काही बेनिफिट मिळणार आहे DBTच्या माध्यमातून ते मिळणार नाही, त्याच्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आधार मॅपिंग स्टेटस या ठिकाणी चेक करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक बँक अकाउंटशी सीडिंग करायचं असेल तर कमेंटमध्ये Y टाईप करा. लवकरच तुम्हाला नवीन व्हिडिओ आपलं आधार कार्ड बँक अकाउंटशी कशा पद्धतीनं सीड करायचं आहे, मॅप करायचं आहे किंवा एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंट कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे, अशा प्रकारचा एक व्हिडिओ लवकरच पोस्ट केला जाईल.